आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवलेल्या महायुतीसमोर बीएमसी निवडणुकीमध्ये तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्षांपासूनचं राजकीय शत्रुत्व संपवत एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये मनसेची जोड मिळाली तर ठाकरे बंधूंचं पारडं महायुतीवर वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीला मुंबई महापालिकेमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी जुळवून घेण्याचं ठरवलेलं आहे। त्यांचं मनसेला सोबत घेण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मनसेचा मुंबई महापालिकेच्या जवळपास 70 वॉर्डमध्ये दरारा असल्याचं समोर आलेलं आहे। विधानसभा निवडणुकांमधील मतदानाच्या आकडेवारीवरून ठाकरेंच्या युतीची मनपा निवडणुकीमध्ये जादू चालण्याची शक्यता आहे। मुंबईतील 1 कोटी या एकूण मतदारांपैकी सुमारे 4% मतं ही मनसेला पडतात। 67 प्रभागांमध्ये मनसेला चांगली मतं मिळालेली आहेत। तरी जी आकडेवारी आपण पाहतो ती 2024 ची आहे। 10 प्रभागांमध्ये मनसेला विजयाच्या अंतराच्या जवळपास मतं मिळाली। 25 प्रभागांमध्ये मनसेला मवियाच्या मतांच्या निम्म्याहून अधिक मतं मिळाली। 37 प्रभागांमध्ये मनसेला 30 ते 49% मतं मिळाली। 8 प्रभागांमध्ये मनसेनं मवियाला मागे टाकलं। सुमारे 123 प्रभागांमधील निकालावर मनसेचा प्रभाव पाहायला मिळाला। दादर, माहीम, सायन, विक्रोळी, कुर्ला, मागाठाणे, चारकोप आणि अंधेरीच्या काही भागांमध्ये मनसेचा भक्कम पाया असल्याचंही पाहायला मिळतंय। माहीम, वरळी, वांद्रे पूर्वच्या महत्त्वाच्या लढतींमध्ये मनसे उमेदवारांना विजयाच्या अंतरापेक्षा जास्त मतं मिळाली। तर आता पारडं नेमकं कुणाचं जड आहे पाहूया। तर 70 वॉर्डमध्ये मनसेची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। कमी फरकानं आघाडीवर असलेल्या महायुतीच्या जागांवर मनसे गेम चेंजर ठरू शकते। मुंबईतील जवळपास 123 वॉर्डमध्ये मनसेची मतं दखलपात्र आहेत। मराठी बहुल वॉर्डामध्ये राज ठाकरेंना मानणारा मतदार वर्ग हा अधिक असल्याचंही कळतंय। तर मवियाला महायुतीपेक्षा जास्त मतं मिळालेली होती। 1088 मतं जास्त मिळालेली होती। तर मनसेच्या उमेदवाराला 1728 मतं दिंडोशी वॉर्ड क्रमांक 43 मध्ये मिळालेली होती। तर विक्रोळी वॉर्ड क्रमांक 121 मध्ये महायुतीला मवियापेक्षा 843 मतं अधिक मिळाली। मनसेच्या उमेदवाराला 1096 मतं मिळाली। जोगेश्वरी पूर्व वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महायुती उमेदवाराला 482 अधिक मतं मिळाली। तर मनसेच्या उमेदवाराची मतं ही 918 इतकी होती। वांद्रे पूर्व वॉर्ड क्रमांक 92 मध्ये मविया आणि महायुतीमध्ये मतांचा फरक हा 623 इतका होता। तर मनसे उमेदवाराची मतं ही 1004 इतकी होती।